तिसऱ्या प्रकरणात म्हणजे इंडस्ट्री अर्थातच उद्योग यामध्ये आतापर्यंत आपण एकूणच ब्रिटिशकालीन भारतातील या सर्व परिस्थिती संदर्भात म्हणजे औद्योगिक या व्यवस्थेसंदर्भात आपण विचार केलेला आहे. त्यामध्ये ब्रिटिश पूर्व काळातील भारतातील उद्योगांची स्थिती ही कशा पद्धतीची होती या संदर्भात आपण विचार केला की त्यामध्ये मुळातच 19व्या शतकापर्यंतची उद्योगांची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थिती संदर्भात आपण विचार केला. त्यामध्ये ग्रामीण उद्योग, शहरी उद्योग आणि या उद्योगांचा ऱ्हास म्हणजे भारतातील पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास जो काही आहे त्या ऱ्हासासंदर्भात आपण विचार केलेला आहे. त्यानंतर अनौद्योगिकरणाचा जो काही अर्थभूत आहे तो अर्थभूत आपण समजून घेतलेला आहे. त्यानंतर अनौद्योगिकरणाची जी काही कारणमीमांसा आहे, पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी आपण जाणून घेतली. त्याच्यानंतर अनौद्योगिकरणाचे जे काही परिणाम आहेत त्या परिणामांसंदर्भात आपण सविस्तर दृष्टिकोनातून विचार केला. त्याचबरोबर या संपूर्ण अनौद्योगिकरणाच्या व्यवस्थेचा जो काही पडसाद आहे तो पडसाद कशा पद्धतीने उमटला त्या संदर्भात आपण विचार केला. त्यानंतर एकूणच आधुनिक उद्योगधंद्यांचा जो विकास आहे त्या विकासासंदर्भातील जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण विश्लेषणात्मक पातळीवरती त्या संदर्भात विचार केलेला आहे. त्यानंतर आज आपण विचार करणार आहोत या आधुनिक उद्योगांच्या संदर्भात म्हणजे भारतातील ब्रिटिशकालीन उद्योग या ब्रिटिशकालीन उद्योगांचा एकूण जो आढावा आहे तो आढावा आपण घेणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण विचार करणार आहोत तो म्हणजे कापड उद्योग. या कापड उद्योगासंदर्भात आपण विचार करणार आहोत. तत्पूर्वी यामध्ये एकूणच या आधुनिक उद्योग व्यवसायांच्या संदर्भातील जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण सर्वप्रथम जाणून घेणार आणि त्याच्यानंतर कापड उद्योगासंदर्भातील जी काही विश्लेषणात्मक माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे त्यानंतर आपण कापड उद्योगाचा जो काही विचार आहे तो सविस्तर विचार आपण करणार आहोत. तर यामध्ये मुख्यतः ब्रिटिश काळातील आधुनिक उद्योगांचा जो काही प्रारंभ आहे या प्रारंभापूर्व जी परिस्थिती आहे ती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये मुख्यतः या संदर्भातील ज्या काही प्रमुख घटना आहेत त्या प्रमुख घटनांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. उदाहरणार्थ त्यामध्ये 1857चा उठाव की ज्या उठावानंतर जे परिवर्तन झाले अनेक क्षेत्रामध्ये त्या परिवर्तनातीलच हा एक महत्वपूर्ण भाग मानता येईल की ज्यामध्ये निरनिराळ्या प्रकारे भारतातील उद्योगधंद्यांच्या विकासासंदर्भातील जी काही गरज होती ती गरज ही भासू लागलेली होती आणि म्हणूनच यानंतरच्या काळात म्हणजे 1857 नंतरच्या काळात ब्रिटिश सरकारला भारतीयांचा जो काही विश्वास होता तो विश्वास संपादन करण्यासाठी आणि येथील जी काही आपली सत्ता होती ती सत्ता टिकवण्यासाठी म्हणजे राजकीय सवलतीबरोबरच भारतातील उद्योगधंद्यांचा जो काही विकास आहे तो विकास करण्याची जी काही गरज ही गरज या ठिकाणी प्रकर्षाने भासू लागलेली दिसून येते. आता या संदर्भात जर आपण विचार केला क्रमशः तर त्यामध्ये या नंतरची परिस्थिती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये आपल्याला मुख्यतः विचार करावा लागेल ते म्हणजे पहिल्या महायुद्धासंदर्भातील ही एक जी काही घटना आहे या घटनेसंदर्भात जर आपण विचार केला म्हणजे पहिले महायुद्ध आणि एकूणच औद्योगिक परिस्थिती. आता या संदर्भात आपल्याला विचार करत असताना मुख्यतः या आधीची परिस्थिती जी काही आहे ती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये एकदेशीय उद्योगांना जी काही चालना आहे ती चालना म्हणजे 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत अगदी कापड गिरणी असेल अशा एकदेशीय उद्योगांना जी चालना आहे ती चालना देण्यात आलेली दिसून येते. 1907 मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी अस्तित्वात आलेली दिसून येते. हा यामधील एक
महत्वपूर्ण असा पडसाद जो आहे तो म्हणता येईल. विविध कारखाने जे काही आहेत ते कारखाने असतील, गिरण्या असतील आणि या संदर्भातील जी काही मोठी लोकसंख्या यामध्ये ही सहभागी असलेली दिसून येते. त्यानंतर आपण नंतरच्या परिस्थितीचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला मुख्यतः विचार करावा लागेल पहिल्या महायुद्धादरम्यानची परिस्थिती, म्हणजेच पहिले महायुद्ध आणि या संदर्भातील एकूणच औद्योगिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये मुख्यतः ज्या काही क्रमप्राप्त आणि मूलभूत बाबी आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये भारतातील उद्योजकांना एकूणच पहिल्या महायुद्धाने एक संधी जी काही आहे ती संधी उपलब्ध करून दिली असे म्हणता येईल. म्हणजे बऱ्याच वेळेस असं एक मार्मिकपणे म्हटलं जातं की कधी कधी मंदी ही संधीमध्ये रूपांतरित करता आली तर त्यामध्ये एक वेगळा जो काही पडसाद आहे तो दिसून येतो. त्याच पद्धतीने भारतीय उद्योगांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर भारतीय उद्योजकांना पहिल्या महायुद्धाने एक संधी जी काही आहे ती संधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेली दिसून येते. म्हणजे या संदर्भात भारतातील साधन सामग्री जी काही आहे ती साधन सामग्री नियंत्रित करणे, विकसित करणे आणि भारतात न बनवलेल्या वस्तूंच्या मागणीला मर्यादा घालणे या संदर्भातील युद्धाच्या हेतूने भारतातील उत्पादक जे काही आहे त्या उत्पादक साधनांना चालना देणे या हेतूने या सरकारने युद्ध साहित्य बोर्ड जे काही आहे ते साहित्य बोर्ड या दरम्यान हे स्थापन केलेले दिसून येते. आणि या माध्यमातून म्हणजे या युद्ध साहित्य बोर्डच्या माध्यमातून औद्योगिक कमिशन म्हणूनही काम पाहत होते. युद्ध मागण्या पूर्ण करणे आणि या संदर्भात औद्योगिक विकासाचे जे काही मार्ग आहेत, जे काही साधने आहेत त्या संदर्भात जो काही एकूण मार्गदर्शनाचा भाग होता तो या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत होते या बोर्डाच्या माध्यमातून. त्याचबरोबर पहिल्या महायुद्धामुळे इंग्लंडची जी काही भारतातील एकूण आपल्या साम्राज्यासंदर्भातील जी काही पकड होती ती पकड देखील काही अंशी का होईना ती पकड या ठिकाणी निश्चितच ज्या पद्धतीची मजबूती होती या आधीच्या परिस्थितीमध्ये ती मजबूती मात्र राहिलेली दिसून येत नाही. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही आपले प्रभुत्व होते ते प्रभुत्व देखील या महाकाय अशा सत्तेचे कमी झालेले दिसून येते. भारतात स्वदेशी चळवळीने या दरम्यान जे काही राजकीय वातावरण होते ते राजकीय वातावरण एकूणच संपूर्ण विस्तारित स्वरूपाचे जे काही होते ते बनलेले होते. त्याचबरोबर लँकशायर आणि इंग्लंडमधील इतर ठिकाणच्या कारखान्यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ते हितसंवर्धन होईल अशा प्रकारचे जे काही औद्योगिक व व्यापारी धोरण होते ते औद्योगिक आणि व्यापारी धोरण ब्रिटिश सरकार भारतात राबवित असण्याची परिस्थिती जी काही होती ती या ठिकाणी दिसून येते. आणि अशा पद्धतीच्या ज्या काही या भावना होत्या त्या भारतीयांच्या मनामध्ये पसरलेल्या होत्या आणि यामुळे ब्रिटिश संसदेत भारत मंत्र्यांना व्यापारी धोरणाचे जे काही अधिकार होते ते अधिकार देण्याचे निश्चित करण्यात आलेले दिसून येते. आणि म्हणून या संदर्भातील ही जी काही निश्चिती होती ती निश्चिती एका वेगळ्या वळणावर नेऊन पोहोचलेली होती. आणि म्हणून या संदर्भातील जो काही हा वाटचालीचा भाग होता तो या ठिकाणी निश्चितच एक वेगळ्या परिणामाच्या अंगाने आणि एक वेगळ्या दिशेच्या अंगाने दिसून येतो. आणि यामुळे या सर्व परिस्थितीचा जर आपण विचार केला तर भारतीय उद्योगांना जी काही चालना होती, जी काही गती होती ती चालना प्राप्त झालेली दिसून येते. या धोरणात्मक बदलाने भारतीय उद्योगांना एक पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली, अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे भारतीय उद्योगांना गती मिळालेली दिसून येते. औद्योगिक उत्पादन यामुळे वाढले. म्हणजे अगदी आपण दुसऱ्या महायुद्धाच्या एकूण पूर्वी जर विचार केला तर त्यामध्ये लोखंड उत्पादन हे जवळपास 80%, कागद संदर्भात कागद उत्पादनाचा जर विचार केला तर 180%, साखर उत्पादनाच्या संदर्भात जर विचार केला तर जवळपास 37.39%. याप्रमाणे एकूण उत्पादनात जी काही वाढ होती ती वाढ ही झालेली दिसून येते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धपूर्व काळातील ही वाढ होती. आणि म्हणून कारखानदारी वाढल्याने कामगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आणि कामगारांची संख्या वाढल्यामुळे निश्चितच या ठिकाणी एका वेगळा हा जो काही
कामगारांचा प्रभाव होता, तो प्रभाव या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो. आणि म्हणून जगातील एकूण प्रमुख 8 देशांचा जर या औद्योगिक देशात जर विचार केला तर त्यामध्ये भारताचा समावेश जो काही आहे तो समावेश या ठिकाणी झालेला दिसून येतो. आणि म्हणून उपलब्ध साधन संपत्तीचा विचार करून भारताचे औद्योगिकरण झाले हे असे म्हणता येणार नाही. आणि म्हणून या संदर्भात भारतातील जी काही मोठी जनता होती, ती मोठी लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून होती. जवळपास 70% लोकसंख्या ही या दरम्यान शेतीवर अवलंबून असलेली दिसून येते. ही जी काही परिस्थिती होती, ही एकूण परिस्थिती ही पहिल्या महायुद्धादरम्यानची औद्योगिक व्यवस्थेसंदर्भात दिसून येते. खाण उद्योग हा भारतातील ब्रिटिशकालीन भारतातील एक प्रमुख उद्योग होता. या उद्योगासंदर्भात जर आपण विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर आधुनिक उद्योगांच्या विकासाचा भारताच्या संदर्भात विचार करताना या विविध उद्योगांपैकी हा एक मूलभूत स्वरूपाचा उद्योग म्हणून ओळखला जात. यामध्ये कोळसा खाण उद्योग यापासून भारताच्या खाण उद्योगाची नव्याने जी पायाभरणी आहे ती पायाभरणी झाली असे म्हटल्यास निश्चितच या ठिकाणी पूरक ठरेल. आता या संदर्भातील खाण उद्योगाची जी काही पायाभरणी आहे, जो प्रारंभ आहे, त्या संदर्भात आपण सर्वप्रथम विचार करूया. आता याच्यामध्ये आधुनिक काळात मुळातच कोळसा हा जो काही भाग आहे तो या उद्योगाची एक गरज म्हणून, मूलभूत गरज म्हणून ओळखली जाते. आणि भारतीयांना परिचय हा प्राचीन काळापासून असलेला दिसून येतो. कोळशा संदर्भातील परिचय हा प्राचीन काळापासून असलेला दिसून येतो. कारण प्राचीन काळापासून कल्पना असली तरी मोठ्या प्रमाणात उत्पादन होणे हा भाग मात्र भारतीयांना ब्रिटिश काळात या संदर्भातील जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन दिसून येतो. छोटा नागपूरचे ब्रिटिश दंडाधिकारी एस.जी. हिल्टी यांनी 1774 मध्ये जॉन समेर यांच्या बरोबरीने कोळशाच्या खाणकामाची परवानगी वीरभूमी या परिसरातील तत्कालीन बंगालचा गव्हर्नर वॉर्न हेस्टिंग याच्याकडून मिळवलेली दिसून येते. आता त्यानंतर या संदर्भात पुढील काळात जर विचार केला तर 1814 मध्ये जोन्स हे निवृत्त खाणकाम अभियंते होते. त्यांना भारतातील कोळसा खाण उद्योगाच्या विस्तारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी भारतात पाठवण्यात आलेले दिसून येते. त्यानंतर 1820 मध्ये राणीगंज येथे खाण सुरू झाली. म्हणजे 1820 मध्ये राणीगंज येथील प्रारंभ झालेली ही खाण या खाण उद्योगाच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ओळखली जाते, प्रारंभिक भाग म्हणून ओळखली जाते. आणि सुरुवातीच्या काळात या कोळशाला मोठ्या प्रमाणात मागणी नव्हती. मात्र नंतरच्या काळात जेव्हा रेल्वेचा विकास आपण बघतो, रेल्वेचा प्रारंभ आपण बघतो, रेल्वेची वाटचाल आपण बघतो, त्या संदर्भात जर आपण विचार केला तर रेल्वे सुरू झाल्यानंतर मात्र कोळशाला मोठ्या प्रमाणात जी मागणी आहे ती मागणी वाढलेली दिसून येते. म्हणजे रेल्वेचा उदय हा खाण उद्योगासाठी गती देणारा भाग ठरला. आता या संदर्भात जर आपण विचार केला या उद्योगाच्या विस्तारासंदर्भात, तर विस्तारासंदर्भात विचार केल्यानंतर आपणास असे दिसून येते की बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतात कोळशाच्या खाणीचे कामही कंपनीच्या काळातच सुरू झालेले होते. इसवी सन 1854 पर्यंत देशात फक्त 3 कोळशाच्या खाणी होत्या.
त्यानंतर रेल्वे जी काही आहे ही रेल्वे प्रारंभ झाली. त्यामुळे खाणीतील कोळसा दूरवर नेण्यास मदत झाली. कोळसा उद्योगाला चालना मिळाली. अगदी 1880च्या सुमारास राणीगंज भागात कोळशाच्या जवळपास एकूण 56 खाणी सुरू झालेल्या होत्या. पण यंत्राचा वापर होत नसल्याने उत्पादन मात्र वाढलेले दिसत नाही. आता या संदर्भात एकूण आकडेवारी जर आपण बघितली तर त्या आकडेवारीवरून आपणास असे दिसून येते की बंगालमधील कोळशाचे उत्पादन म्हणजे अगदी 1877 पासून तर 1880 या काळात जरी आपण विचार केला तर त्यामध्ये 3 लाख टनावरून 10 लाख टनापर्यंत वाढलेले दिसून येते. म्हणजे कोळशाच्या खाणीत जवळपास 35,000 लोक काम करत होते. यावरून या उद्योगाच्या विस्ताराची कक्षाही कशा पद्धतीने विस्तारत केली हे या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणूनच भारतात कोळशाची जी काही आयात आहे ती आयात केली जात असे व निर्यातही केली जात असे. 1894 मध्ये भारतातून जवळपास 54,000 टन कोळसा निर्यात करण्यात आला. त्याचबरोबर याच वर्षी 8,50,000 टन कोळसा आयात देखील करण्यात आलेला होता. म्हणजे या संदर्भात जर आपण या आकडेवारीचा विचार केला तर खाण उद्योगाचा जो विस्तार आहे हा विस्तार आणि ही विस्तार कक्षा रुंदावलेली या ठिकाणी दिसून येते. ब्रिटिशकालीन भारतातील विभिन्न उद्योगातील एक म्हणजे लोह पोलाद उद्योग होय. या लोह पोलाद उद्योगासंदर्भात आपण विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. तर यामध्ये लोह पोलाद हा जो काही उद्योग हा एक मूलभूत उद्योग म्हणून महत्वपूर्ण उद्योग म्हणून या काळात ओळखला जात. शेतीत प्रगती करण्यासाठी, विकास करण्यासाठी, उन्नती करण्यासाठी आणि उद्योगधंद्यांची जी काही वाढ करण्यासाठी, त्याचबरोबर यंत्रसामुग्रीच्या निर्मितीसाठी, वाहतुकीच्या साधनांच्या विकासासाठी, शस्त्रे बनवण्यासाठी लोखंड आणि पोलादाची आवश्यकता असते. म्हणजे लोखंड पोलादाची आवश्यकता का असते या संदर्भात जर आपण विचार केला तर मूलभूत दृष्टिकोनातून शेती, उद्योग, यंत्रसामग्री, वाहतूक आणि शस्त्रे अशा विभिन्न घटकांसाठी या लोखंड आणि पोलादाची आवश्यकता असते. आणि भारतात लोखंडाचे आणि पोलादाचे उत्पादन हे फार पूर्वीच्या काळापासूनच प्रारंभ असलेले दिसून येते. आता या उद्योगाच्या संदर्भात आपण पायाभरणी आणि या पायाभरणीच्या अंगाने जर आपण विचार केला, प्रारंभिक बिंदूच्या अंगाने जर आपण विचार केला तर त्यामध्ये लोह पोलाद उद्योगाचा जो काही सुरुवातीचा भाग आहे, पायाभरणीचा भाग आहे, त्या संदर्भात आपण क्रमशः विचार करूया. तर यामध्ये आधुनिक काळात या उद्योगाची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात जर आपण विचारात घेतली तर इसवी सन 1830 मध्ये J.M. हीथ यांनी ईस्ट इंडिया कंपनीची परवानगी मिळून केलेली दिसून येते. आता ती फारसा या संदर्भातील जो आपण विस्तारित स्वरूपाचा जर भाग बघितला तर त्यामध्ये हे तत्कालीन परिस्थितीमध्ये यशस्वी झालेले दिसून येत नाही. म्हणजेच यामध्ये हीचा जो काही कारखाना होता तो कारखाना 1853 साली ईस्ट इंडिया आयर्न कंपनीने ताब्यात घेतला. जेम हीथ यांचा जो काही कारखाना होता तो 1853 मध्ये कंपनीने आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच्यानंतर 1874 मध्ये या कंपनीला सुद्धा आपला हा व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर पुढील काळाचा जर आपण विचार केला तर 1875 मध्ये बंगालमध्ये बाराकर आयर्न वर्क्स हा कारखाना प्रारंभ झाला. या कारखान्याची सुरुवात झाली. पण हा प्रयोग देखील यशस्वी होण्याच्या मार्गावर मात्र दिसला नाही. कारण यामध्ये ब्रिटिश शासनाने तो ताब्यात घेतला आणि 8 वर्ष हा कारखाना या शासनाने चालवला. त्याच्यानंतर 1905
च्या दरम्यान जर आपण विचार केला तर त्यामध्ये कंपनीने पोलाद उत्पादनाला प्रारंभ केला. पण युरोपातून आयर्न होणाऱ्या पोलादामुळे या कंपनीला पोलादाचे उत्पादन बंद करावे लागले. म्हणजे ही कंपनी लोखंडी पाईप, रेल्वेचे साहित्य, इतर जे काही ओतकाम होते या ओतकामासंदर्भात सुरुवात केलेली दिसून येते. त्यानंतर 1919च्या सुमारास इंडियन आयर्न अँड स्टील या कंपनीची स्थापना झाली. पुढील काळात 1937 मध्ये भद्रावती येथे म्हैसूर आयर्न वर्क्स ही उत्पादन संस्था जी काही होती ती स्थापन झालेली दिसून येते. त्यानंतर 1939 मध्ये बंगाल मधील स्टील कॉर्पोरेशन ऑफ बेंगाल ही उत्पादन संस्था कार्य करू लागली. आता याच्यामध्ये या एकूणच उत्पादन व्यवस्थेचा जर विचार केला तर त्यामध्ये हा उद्योग जो काही होता या उद्योगाची जी काही पायाभरणी होती ती पायाभरणी या ठिकाणी दिसून येते. म्हणजे पुढील काळाचा आपण जर या संदर्भात विचार केला तर त्यामध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी या संदर्भात म्हणजे भारताच्या लोह पोलाद व्यवसायाची स्थिर सुरुवात या अंगाने जर आपण विचार केला, स्थिरतेच्या अंगाने जर आपण विचार केला, या उद्योगाच्या स्थैर्याच्या अंगाने जर आपण विचार केला आणि या उद्योगाच्या स्थिरते संदर्भात जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने टाटा आयर्न अँड स्टील कंपनीच्या माध्यमातून ही स्थिरता, हा प्रारंभ, ही पायाभरणी ही दिसून येते. आणि म्हणूनच जमशेदजी टाटा यांनी आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना 1907 मध्ये केलेली दिसून येते. जमशेदपूर येथे या संदर्भातील जी काही स्थापना आहे ती स्थापना झालेली दिसून येते. 1912-13 पर्यंत या कारखान्यातून पोलाद उत्पादनाला प्रारंभ हा झालेला दिसून येतो. त्यानंतर 1920 पर्यंत या कारखान्याची दरवर्षी 2 लाख टन पोलाद निर्मितीची क्षमता ही झालेली दिसते. सुरुवातीच्या काळात या कंपनीसह शासनाने मदत मिळवली आणि या कंपनीचा व्यवसाय वाढावा म्हणून सरकारने पुढील बाबीमध्ये मदत केलेली दिसून येते. शासनाने कंपनीला जमीन मिळवून देण्यात सहाय्य केले, मदत केली. दुसऱ्या बाजूला सरकारने कंपनीला खाणकामासाठी सवलती दिल्या. सरकारी रेल्वेसाठी दरवर्षी 20,000 रुपये टन रेल्वे रूळ 10 वर्ष सतत खरेदी करण्याचे आश्वासन दिले. कंपनीला कच्चा माल आणण्यासाठी रेल्वे वाहतुकीच्या दरात सवलती दिल्या. सरकारने जमशेदपूर पर्यंत रेल्वे मार्ग वाढवले. आणि या सर्व दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या कारखान्यातील सर्व भांडवल भारतीय होते. ही या ठिकाणची अत्यंत मूलभूत अशी बाब. आणि देशांतर्गत दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही अत्यंत जमेची अशी बाजू म्हणजे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी हे या लोहपोलाद उद्योगासंदर्भातील देशांतर्गत व्यवस्थेचे एक खास असे वैशिष्ट्य, मूलभूत असे वैशिष्ट्य, प्रमुख असे वैशिष्ट्य दिसून येते. भारतात आधुनिक उद्योगाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने या कारखान्यापासून झालेली दिसून येते. आणि म्हणून या अंगाने टाटा आयर्न अँड स्टील कंपनीला जे महत्व आहे ते अनन्यसाधारण स्वरूपात दिसून येते. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात कंपनीच्या कामगाराची संख्या ही 9,000 होती आणि या कारखान्यातील माल हा श्रीलंका, ब्रह्मदेश, जावा, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया येथे जात असे. पहिल्या महायुद्धापर्यंत टाटा कंपनीने पोलाद व्यवसायात जवळपास आपली जी काही एकतंत्री व्यवस्था होती ही एकतंत्री व्यवस्था प्रस्थापित केली आणि या कंपनीला या ठिकाणी फायदा देखील झाला. आणि म्हणून या अंगाने
टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचे जे महत्व आहे ते महत्व या उद्योगासंदर्भातील मूलभूत दृष्टिकोनातून दिसून येते. त्यानंतर या उद्योगाच्या संदर्भातील जो काही विस्ताराचा भाग आहे त्या संदर्भात आपण विचार करूया. या लोह पोलाद उद्योगाच्या विस्तारासंदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये मुळातच टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा जो काही रोल होता, जी काही भूमिका होती, ती भूमिका या उद्योगाच्या स्थिरतेसाठी, या उद्योगाच्या स्थैर्यासाठी पूरक ठरलेली दिसून येते आणि म्हणूनच यामध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा जो काही रोल होता तो निश्चितच अनन्यसाधारण स्वरूपामध्ये ठरलेला दिसून येतो. 1918 साली इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी, 1921 साली द युनायटेड स्टील कॉर्पोरेशन एशिया, 1923 साली म्हैसूर स्टेट आयर्न अँड वर्क्स या कंपन्या सुद्धा स्थापन झाल्या. 1925 नंतर पोलाद व्यवसायाची स्थिती ही सुधारू लागली. मात्र 1929 ते 33 चा काळ जर आपण विचारात घेतला तर तो काळ हा या दृष्टिकोनातून मंदीच्या संदर्भात असलेला दिसून येतो. बिहार, ओरिसा या प्रांतात कच्च्या लोखंडाचे साठे उपलब्ध असल्याने तसेच राणीगंज, झारिया येथे कोकिंग कोल मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे टाटांचा कारखाना सतत फायद्यामध्येच चाललेला दिसतो. 1934 साली तत्कालीन व्यवस्थेमध्ये सरकारने लोखंड व पोलाद जकात कायदा केला. या कायद्याने लोह व पोलादावरील आयात जकातीचे जे काही दर होते ते कमी केलेले दिसून येते. सर्व कच्च्या पोलादावर दर टनाला 4 रुपये याप्रमाणे जो काही कर होता तो कर बसवण्यात आलेला दिसून येतो. एकूणच विस्ताराच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर लोह पोलाद उद्योगाचा विस्तार या संदर्भात या विस्तार कक्षेमध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा जो काही रोल होता, जी काही भूमिका होती, ती भूमिका तो रोल स्थैर्यासाठी, स्थिरतेसाठी पूरक ठरलेला, पोषक ठरलेला दिसून येतो. त्यानंतर या उद्योगासंदर्भात महायुद्धकालीन परिस्थिती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये म्हणजेच महायुद्धकालीन लोह पोलाद उद्योग या संदर्भात जर आपण विचार केला तर पहिल्या महायुद्धाच्या काळात या व्यवसायामध्ये, या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली, विकास झाला. परंतु नंतरच्या काळात मात्र युरोपातून मोठ्या प्रमाणात आयात होऊ लागलेल्या आणि त्यातच जागतिक मंदीमुळे या व्यवसायात, या उद्योगात पहिल्या महायुद्धानंतर बिकट अशी परिस्थिती जी काही होती ती निर्माण झालेली दिसते. 1924 साली तत्कालीन व्यवस्थेमध्ये शासनाने या व्यवसायाला संरक्षण दिले आणि त्यातून आयात होणाऱ्या पोलादावर कर जो काही होता तो कर वाढवला. रेल्वे रूळ, रेल्वे वाहिन्या या ज्या काही बाबी होत्या तयार करण्यास संदर्भात कंपन्यांना आर्थिक मदत जी काही होती ती मदत देण्यात आली आणि या मदतीमुळे या संदर्भातील जर आपण विचार केला तर 1939 पर्यंत जवळपास 6 लाख टन पोलादाचे उत्पादन जे काही होते ते उत्पादन वाढलेले दिसून येते आणि म्हणूनच या संदर्भातील जी काही ही व्यवस्था होती ती या उद्योगासंदर्भात म्हणजे महायुद्धकालीन परिस्थितीमध्ये असलेली दिसून येते. त्याचबरोबर एकूणच या संदर्भातील ही आकडेवारी जर आपण बघितली तर त्यामध्ये या महायुद्ध काळात मुळातच आयात आणि निर्यात या दोनही संदर्भातील व्यवस्था जर आपण विचारात घेतली तर त्या व्यवस्थेमध्ये ही आकडेवारी या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शासनाने तत्कालीन परिस्थितीमध्ये लोखंड आणि पोलाद यांच्या किमतीवर नियंत्रणे जी काही आहेत ती नियंत्रणे लादलेली दिसून येतात. म्हणजे दुसऱ्या महायुद्ध काळात मागणी वाढल्यामुळे जवळपास 11.5 लाख टन विक्रमी उत्पादन जे काही होते ते विक्रमी उत्पादन हे झालेले दिसून येते. परंतु या युद्ध काळात यंत्रसामग्री आयात न झाल्यामुळे या संदर्भातील यंत्रसामग्रीवर जो काही ताण होता तो ताण निर्माण झालेला दिसून येतो. स्वातंत्र्यानंतर मात्र भारतात पोलाद निर्मितीचे जे काही कारखाने सुरू करण्यात आले आणि म्हणून या संदर्भातील स्वातंत्र्यानंतर
या पोलाद उत्पादनासाठी एका वेगळ्या दिशेला, एका वेगळ्या वाटचालीला, एका वेगळ्या पर्वाला आणि एका वेगळ्या व्यवस्थेला जो काही प्रारंभ आहे तो प्रारंभ झालेला दिसून येतो. एकूणच या संपूर्ण व्हिडिओद्वारे आपण लोह पोलाद उद्योगासंदर्भात विचार केला. त्यामध्ये प्रारंभिक अवस्थेमध्ये या उद्योगाची जी काही पूर्वपीठिका होती ती पूर्वपीठिका आपण जाणून घेतली. त्यानंतर या लोह पोलाद उद्योगाची जी काही पायाभरणी म्हणजे सुरुवात, प्रारंभ बिंदू या संदर्भात आपण विश्लेषणात्मक भाग जो काही आहे तो विचारात घेतला. त्यानंतर या उद्योगासंदर्भातील आधार स्रोत, या उद्योगासंदर्भातील दिशा देणारा दर्शक, या उद्योगासंदर्भातील स्थिर देणारा घटक, या उद्योगासंदर्भातील स्थैर्य प्राप्त करून देणारा घटक आणि या उद्योगाला एक ऊर्जित अवस्था देणारा घटक म्हणजे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी या संदर्भात आपण विचार केला. त्यानंतर या लोह पोलाद उद्योगाचा जो काही विस्तार आहे त्या विस्तारासंदर्भात आपण विचार केला. या विस्तार कक्षेसंदर्भात विचार केला. त्याचबरोबर महायुद्धकालीन जी काही स्थिती, या स्थिती संदर्भात या उद्योगाची महायुद्ध काळादरम्यानची स्थिती या संदर्भात आपण विचार केला. मुळातच या संपूर्ण विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून आपण जर निष्कर्ष जर बघितला तर या ठिकाणी लोह पोलाद उद्योग हा ब्रिटिशकालीन भारतातील एक प्रमुख उद्योग, आधारभूत स्वरूपाचा उद्योग असलेला दिसून येतो आणि म्हणूनच या उद्योगाची जी काही भूमिका होती ती निश्चितच या ठिकाणी अनन्यसाधारण स्वरूपाची ठरलेली दिसून येते. त्यानंतर आपण पुढील व्हिडिओद्वारे जहाज बांधणी उद्योगासंदर्भात विचार करणार आहोत. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.